जसं की मी कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की मी का एवढे दिवस व्लॉग टाकत नव्हते आणि मला काय झालेलं होतं, याचं उत्तर मी तुम्हाला देतेच. तोवर व्लॉग पूर्ण बघा आणि नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. तिला मस्तपैकी सकाळी अंघोळ घातली आणि अंगणवाडीत सोडून द्यायचं होतं, पण ती ना आजकाल माझ्याशिवाय बसतच नाही, रडत होती. मग काय मी माघारी आले आणि नंतर मग ती झोप झाली तिची आणि आम्ही तिला बाजारात घेऊन गेलो आणि नेहमीच जातो. याचं कारण असं की तिला आता कळायला लागलंय आणि जेवढं आपण सांगून कळत नाही तेवढं त्यांना बघून कळतं असं मला तरी वाटतं. त्यानंतर आम्ही उसाचा रस वगैरे घेतला, कारण खूप तहान लागली होती आणि ती पण सोबत होती. तिला पण फार आवडतो आणि मला सुद्धा आणि त्यांना सुद्धा. मग काय घरी आले, भाजीपाला वगैरे काढून ठेवला, सगळं व्यवस्थित काढून ठेवलं. आणि हो, शेतात ना खूप सगळ्या गोष्टी लावल्या, तरी पण थोड्याफार आणायच्या होत्या आणि सिटीमध्ये जेवढं ताजं भाजीपाला मिळत नाही तेवढं खेळत मिळतो. हा एक प्लस पॉईंट असतो. मात्र तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की सांगा. तर मला काय झालं होतं, नवरात्र होती तेव्हा खूप दगदग झाली आणि बाई अजिबात मिळत नाही खेड्यामध्ये. तो एक ना खूप असा वीक पॉईंट आहे, जेवढ्या सिटीमध्ये मिळतात. कारण शेतामध्ये जायला तयार होतात पण घरी त्यांना नको वाटते. तर एकटीला मदत करायला कोणी नव्हतं आणि मला खूप दगदग झाली. त्याच्यामुळं मग माझ्या घरी ना 30 ते 40 पायऱ्या आणि 2 हातात नेऊन नेऊन किती नेणार ना सामान. आणि मला हातामध्ये मुंग्या, पायामध्ये मुंग्या, खूप थरथर, चिडचिड खूप जास्त होत होती. काय होत होतं मलाच कळत नव्हतं. डोकं खूप दुखायचं, डोळे खूप दुखायचे. हे सगळं मला लक्षणं स्वतःमध्ये दिसत होते आणि मी जेवढं भूक खूप लागायची पण मला असं खावंसंच वाटत होतं. चला उद्याच्या ब्लॉगमध्ये पुढची